दुसरीकडे मुंबईमध्ये एका कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। गोरेगावच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे। आनंद पटेलला कल्याणच्या वायलेनगर या परिसरातून अटक झाली। गोरेगाव ड्रग्स प्रकरणातील 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पार्टीतील उर्वरित विद्यार्थ्यांचा जबाब पोलीस नोंदवणार आहे। मुंबईमधील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची पार्टीला हजेरी होती। पार्टीसाठी परवानगी घेण्यात आली होती की नाही या संदर्भात देखील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इथल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हाय प्रोफाईल तरुण-तरुणी आणि विद्यार्थी उपस्थित होते। कॉन्सर्टमध्ये आलेल्या काही तरुण आणि तरुणींनी ड्रग्सचं सेवन केलं होतं। कार्यक्रमाला तब्बल 3 ते 4 हजारांची गर्दी होती। ड्रग्सचा ओव्हरडोस घेतल्यानं 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे। आणखी एक विद्यार्थिनी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार तिच्यावर सुरू आहेत। ही घटना परवा संध्याकाळी घडल्याची माहिती आहे। वनराई पोलिसांकडून गुन्हा देखील दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे। बोरीवली न्यायालयानं 6ही आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जास्त प्रमाणात मद्यपान ड्रग्स घेतल्यानं काही तरुणांना त्रास झालाय। आरोपी सनी जैन, बालकृष्ण कुरूप, रौनक खंडेलवाल, आनंद पटेल, प्रतीक पांडे, आकाश समल यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यात आयोजकाचाही समावेश आहे। पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत।